समजत नाहीये, पहिलाच व्लॉग आहे बघा. Okay, let's go. येऊ बघा. मी जाणार आहे मित्राची बाईक घेऊन कुरुक्षेत्राला. प्लॅन तर ऑन आहे. फटाफट रेडी होऊन भेटतो तुम्हाला गाडीवरती डायरेक्टली. 1 hour later. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. ही आहे आपली राईड TVS रेडार आणि आज आपण जाणार आहोत कुरुक्षेत्र. कुरुक्षेत्र इथून ऑलमोस्ट 75 किलोमीटर्स आहेत. हा आहे आपला जुगाड. बॅग पाठीवर घेण्यापेक्षा म्हटलं की टाय करतो. सो एक बंजी कॉर्ड होतीच तर तिने बॅग टाय करून दिली पाठीमागे. आता निघूयात आपण. गणपती बाप्पा मोरया. ओके, अरे आलो आपण एक्झिटला. बघ 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 हो भाई, काल रात्रीच आम्ही ह्या टोलच्या पुढे एका हॉटेलवरती जेवलो. काय हॉटेल होतं, मजा आहे. काय हॉटेल होतं, नाही काय हॉटेल होतं. तोबा तोबा तोबा, थारा मूड खराब कर दिया. वाव वाव. गाडी चालवताना आपण बोलता बोलता किंवा विचारांमध्ये विचलित होऊन जातो आणि झोन आउट होतो. विचलित नाही, झोन आउट होतो. त्याच्यासाठी एकच बेस्ट सोल्युशन आहे की आरशामध्ये कंटिन्यू बघत राहा. लेफ्ट राईट आरशामध्ये बघायचं, जेणेकरून की तुम्हाला पाठीमागचा रस्ता पण माहिती आहे की पाठीमागून कोण येतंय कोण नाही येते. त्याच्यानुसार तुमची स्पीड ऍडजस्ट करा. आपण झोन आउट कधी होतो, जेव्हा आपले डोळे एकाच जागेवर कंटिन्यू असतात. थोडे डोळे इकडे तिकडे झाले की आपण आपल्या विचारांमधून बाहेर होतो, झोन आउट मधून आउट होतो. मस्त जोक मारा रे. बापाचा रस्ता आहे चंपा यार, एक नंबर आहे. पास. 1 hour later. ओके, तर ब्रेक घेतलेला मॅप बघायला. पोहोचलो आहे आपण कुरुक्षेत्राला. ब्रह्मसरोवर इथून 3 किलोमीटर आहे. भैया ब्रह्मसरोवर किधर आहे बघा, समोर आहे ब्रह्मसरोवर आणि मला माहीतच नाही की समोर ब्रह्मसरोवर. गाडी मला सावलीला लावायची होती रे, जमणार ना वाटतंय. सावली नाही भेटत आता. मैं क्या करूं, फिर जॉब छोड़ दूं? भाई मजा आया. गाडी पार्क केल्या समोर हे काका दिसले. मस्त थंडगार उसाचा एक ग्लास पिऊनच आतमध्ये जातो. सो फायनली गाईज, वी आर हिअर. आलो आहे ब्रह्मसरोवरमध्ये. ब्रह्मसरोवरची हिस्ट्री सांगितली तर ही तीच जागा आहे जिथे ब्रह्मांडची जी स्थापना करण्यासाठी जो यज्ञ केला होता, म्हणजे युनिवर्स स्थापना करण्यासाठी, तो इथे बसूनच केला होता. सो ही जागा थोडी स्पेशल आहे. काय कर्कश आवाज येतो हे बघण्यासाठी इकडे आलो तर बघितलं बदकांचा थवा मस्तपैकी फिरतो इकडे तिकडे. आणि तेच बघता बघता नजर पडली माझी या शिल्पकलेवरती. खूपच छान. का आर्किटेक्ट बघा, म्हणजे जे सुद्धा बनवलं आहे त्यांनी या दगडामध्ये आहे. अरे यार, जास्तच आवाज आहे यार यांचा, बापरे. आणि हा आहे अर्जुन आणि श्रीकृष्ण यांचा रथ. वाव, सुंदर यार, खूपच सुंदर. मंदिराकडे जात होतो. खूप सुंदर आर्किटेक्ट बनवलेलं आहे इथं. हा मंदिराचा फ्रंट व्ह्यू आहे. मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, घेऊन नाही गेलो, बट खूपच सुंदर व्ह्यू.
भाई नाही मारणार नाही, घाबरू नको भाई. फुल ऑन इग्नोर केलं रे. जाऊ द्या. बघा कसला भारी मॉडिफिकेशन आहे. सोबतच डिस्कवरला कट करून माठीमध्ये गाडा लावला. Okay, let's go. Okay, let's go. 5 minutes later. सो आलो आहे आपण आता श्रीकृष्ण संग्रहालयामध्ये. इथे एंट्री फी म्हणून तिकीट आहे. पर पर्सन 50 रुपये तिकीट आहे. बट ही मूर्ती पण बघून घ्या, एकदम मस्त आहे एंट्रीला. ओके, श्रीकृष्ण संग्रहालय. सो मित्रांनो, बेसिकली आतमध्ये गेलेलो मी, बट ते बोलतात कॅमेरा आणि शूट अलाउड नाही आहे. सो कॅमेरा नाही घेऊन जाता येणार आणि त्यांनी सांगितले की फोटोज अपलोड करायलाही प्रोहिबिट आहे, तर फोटोजही काही टाकता नाही येणार आपल्याला. सो भेटूयात. 1 hour later. ॲक्च्युली खूप सुंदर जागा आहे, खूप सुंदर मूर्त्या आहेत आतमध्ये, खूप सुंदर शिल्पकला आहे, खूपच सुंदर. मस्ट विजिट प्लेस आहे. तर हा आहे पॅनोरमा हॉल. इथे सुद्धा एंट्री तिकीट आहे. तर आपण बघूयात एंट्री तिकीट आणि काय काय फॅसिलिटीज आहेत आणि तसं आपण जाऊयात आतमध्ये. तर मित्रांनो, आतमध्ये आलो आहे मी. हे बघा, हे शिव मंदिर आहे. खूपच सुंदर शिल्पकला आहे याच्यावरती. सो इथे येण्यासाठी आतमध्ये 50 रुपये तिकीट आहे. लांबून बघितलं तर वाटलं रिअल माणसं बसलेत. वेगवेगळे शोजसुद्धा होतात. शोजचा टायमिंग फिक्स आहे, ते गुगलवरती चेक करूनच इथे या. मी ज्यावेळी आलो तेव्हा शोज वगैरे सगळे बुक होते. एक शो मला भेटला, सायन्स शो, ज्याच्यामध्ये 20 रुपये तिकीट आहे. आणि तिथे AC हॉल आहे, तर थोडा आराम करेल, जरा ड्राय होईल, भरपूरच काम आहे. माझा सायन्स एक्झिबिशन शो चालू होईलच आता. बट खूप भारी जागा आहे ही, मस्ट विजिट. वापस करो, क्या करना है? नाइस है. खूपच सुंदर जागा आहे आणि त्या मुलांमुळे तर एकदमच फेमस झाल्यासारखी फील आली. त्यांच्यामुळे मला ॲक्च्युली लवकर निघायला लागलं. बट ओव्हरऑल एक्सपेक्टेशन्सपेक्षा म्हणजे चांगली जागा होती. एक्झिबिशनसुद्धा चांगला होता, सायन्स एक्झिबिशन. वा, छान सनसेट होतो, एकदम मस्त. आता चाललो मी ज्योती सरला. हे काय बघितलं मी, घडघडीत भाई लिफ्ट. बड़ा हरामी हो बेटा. गलत बात भाई, गलत बात. I shouldn't have said that. Wow! Beautiful! तर मित्रांनो, आलो आहे आपण आता ज्योती सरला. म्युझियमपासून ज्योती सर काही जास्त लांब नव्हतं आणि ही खूप स्पेशल जागा आहे. का स्पेशल हे तुम्हाला आतमध्ये जाऊन मी सांगेलच. लेट्स गो. काहीतरीच पाणी दिलं आहे. कि जो भगवान श्री कृष्ण जी ने गीता सुनाई थी वो ठीक इसी जगह पर ही सुनाई गई थी. और ये दोनों सेनाओं के बीच का वो मध्यम स्थान माना जाता है, यानी कि सेंटर पॉइंट. कि जब युद्ध के समय में, रण के समय में दोनों सेनाएं यहाँ पर सामने खड़ी थी, तो अर्जुन कहने लगे भगवान श्री कृष्ण जी को कि प्रभु मुझे ऐसे स्थान पर लेकर के जाइए जहाँ से मैं दोनों सेनाओं को मध्यम भूमि से देख सकूँ. तब श्री कृष्ण भगवान अर्जुन को इधर में लेकर के आए
और सामने खड़ी सेनाओं में अपने भाई बंधुओं को देख करके अर्जुन को यहाँ पर मोह हो गया था कि मेरे काका, मेरे दादा, मेरे भाई, मेरे बंधु, मेरे गुरुजन तो अपने हैं प्रभु, मैं मारूं तो किसको मारूं। तब भगवान श्री कृष्ण जी ने कहा था कि अर्जुन, आज आप इन कौरवों को मारो न मारो, लेकिन मारे यहाँ पर सभी जाएंगे, क्योंकि धर्म और अधर्म का युद्ध था। हे अर्जुन, आज मैं आपको ऐसा दिव्य दृष्टि देने जा रहा हूँ जो बड़े बड़े महान श्री हम लोग सब चीज करते हैं। बाहर वाले लोग क्या करते हैं, गाना गाते हैं, नाचते हैं और मस्त मस्त चीजें खाते हैं। हम लोग प्रसाद पाते हैं, चैंटिंग करते हैं और डांस करते हैं। चैंटिंग, डांसिंग, फीस्टिंग इज कॉमन टू बोथ। रायडिंग जॅकेट आणि हातामध्ये कॅमेरा बघून थोडी स्पेशल ट्रीटमेंट तर भेटते. लोक विचारतात वगैरे. भरपूर लोकांनी चॅनलचं नावही विचारलं आणि आता आपल्याला निघायला हवं इथून. येतानाही खूप उशीर केला, आता जाताना खूप उशीर होतो. आपण आत्ता ह्या टायमिंगला आपण ऑन द वे रोडवरती असायला हवं होतं, कारण की जर आता एक तर नवीन रस्ते आहेत, माहिती नाही आहेत भरपूर सारे रस्ते, आणि रात्रीचा अंधार, त्या तिकडचे लोक खूप डेंजर गाडी चालवतात. सो पण हा व्ह्यू बघा ना, खूप सुंदर आहे, एकदम मस्त. तर मित्रांनो निघालो आहे आपण आणि खूप छान दर्शन झालं. त्यांचा एक्झॉस्टचा आवाज खूपच जास्त आहे, जरा मोठे. तर मित्रांनो झाले दर्शन आणि आता निघालो वापस दिल्लीसाठी. काय बोलतात भाई, अजून फॉलो करतायत मला. चालू कर रहा हूँ अभी. मुंबई. हाँ यस, थैंक. भाई दिल्ली जाना है मुझे, कैसे जाऊं सीधा? भाई दिल्ली जाना है, दिल्ली जाना है भाई, दिल्ली जाना है तो सीधा. मेरे को इस बार रिक्स लेने का ही नहीं है, बिल्कुल रिक्स नहीं लेने का है. दिल्ली जाना है, दिल्ली भैया, दिल्ली जाना है, दिल्ली जाओ. हाँ हाँ फिर माझा एकच बल्ब चालतोय, दुसरा नाही चालत आहे. अबे साले. भाऊ झोप आली आहे तुला, झोप आली आहे. चला साईडला काढा. I want 5. भाई रिस्क नको, एकदम इज्जत मध्ये गाडी बघायची, टाकायची. जा जा जा, तुम्ही जा. मजा आया, और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ.